बोला पुंडरी पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महाला भूपकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझी वाचा तुटे महाला भूपकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटे महाला भूपकासाठी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम तुझे चरणा संतासिया श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् त्वाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महाला भूपकासाठी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त होते, काय लाभ होतो याचं चिंतन मांडणार आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या या खऱ्या अर्थानं पाटीलवाडी राज ठाकूर शाळेच्या समोर सावरकर नगरमध्ये चालू असणारा भक्ती उत्सव संत श्री ज्ञानोबा तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय सेवा मंडळ ठाणे यांच्या विद्यमानाने आणि या वर्षीचं विशेष औचित्य असं आहे, जगद्गुरु तुकोबा महाराजच्या निर्याणाला अर्थात वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव महाराजांचा या वर्षी आहे आणि त्याचा औचित्य साधून गाथा पारायण, त्याचबरोबर दुपारच्या सत्रात भजन आणि संध्याकाळी कीर्तन आणि असा हा भक्ती उत्सव चालू झालेला आहे. याच्या पाठीमागं जवळजवळ 1 मे ते 31 मे पर्यंत चालू असणारं हे वारकरी बाल शिबिर असणारं गोड अशा प्रकारचा संस्कार शिबिर इथं चालू आहे. कार्यकारी मंडळ हरिभक्तीपर आदरणीय तुषारजी महाराज शिंदे, निवृत्तीरावजी गरड, संतोषरावजी घनवाटे, वैभव महाराज पिंगळे, रवींद्र महाराज गोळे, गणेश महाराज दाभेकर, सौ प्रीतीताई जयस्वाल, कुमारी
गौरीताई जाधव आदी करून ही सर्व मंडळी सर्वांच्या एकत्रीकरणात चालू असणारा भक्ती उत्सव. गंधर्वासारखी गायक आहेत, इंद्रासारखी वादक आहे, परीक्षितीसारखे चाणक्य ऐकणारे आहेत, फक्त वक्ता तेवढा शुकदेव नाही. विठ्ठल हे संस्कार शिबिरातला असणारा भक्ती उत्सव आहे. बाळ मनावर हे संस्कार झालेले आहेत. काय हे उद्याचं भारताचं भविष्य, आपल्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. यातच ते या कोळ्या काळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, यातूनच ते संस्कारानं आपल्याला घडवायचं आहे. बहुतेक खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या बालमनावर जे संस्कार झाले ते आयुष्यभर त्यांच्या चित्तात तसे राहतात. खरं सांगायचं झालं तर शिबिरं काय करतात, शिबिरं फार मोठी क्रांती करतात. देवा ह्या वयात जे आपल्या संस्कृतीचे संस्कार त्यांच्यावर होतील ते कधी विसरणार नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी सुद्धा एक शिबिरातलाच विद्यार्थी. मी ज्यावेळेस आळंदीला यायच्या आधी एका शिबिरातच शिकत होतो. आमचे गुरुजी होते वामन महाराज बालपंडे, दोन्ही डोळ्यांनी अंध होते. दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारे महाराज, त्यांनी ते आम्हाला घडवलं. घडवते वेळेस त्यांची विशेषता अशी होते, ते मृदंग पेटी वाजवतही होते, मढवतही होते, म्हणजे घडवतही होते. ही त्यांची विशेषता होती. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. विशेषतः त्यांच्या वस्तूला कोणी हात लावली तर ते बरोबर जाणायचे. त्यांच्या मृदंगावर एखाद्याने त्यांच्या नसतेवेळेस थाप टाकली तरी महाराज ओळखायचे. इतकी त्यांची खऱ्या अर्थानं ते काय स्पर्शशक्ती म्हणा कोणती शक्ती त्यांच्या ठिकाणी होती. दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारे ब्रह्मचारी महात्मा, तेजपुंज महात्मा, आणि त्यांनी जवळजवळ 1001 विद्यार्थी त्या काळात घडवले. त्यापैकी आळंदी क्षेत्रात असणारे दिग्गज 2-3 महापुरुष सुद्धा त्यांनी घडवले बरं का. त्यांच्यावर त्या आपण जर प्रातस्मरी वैकुंठवासी गुरुवर्य वैद्य महाराजांना ऐकलं असेल, पांडुरंग महाराज वैद्य हे त्यांच्याच शिबिरातले विद्यार्थी, त्यांनीच त्यांना घडवलं. त्याच्यानंतर त्यांनी घडवलेले विद्यार्थी पाहायचं झालं तर गुरुवर्य मारुती बाबावर सुद्धा त्यांचे बालसंस्कार होते. आम्ही त्यांचं शेंडफळ म्हणजे शेवटचे विद्यार्थी. आमचं शिबिर झालं आणि त्यांच्यानंतर महाराज निजधामालाच गेले. त्याच्यानंतर ते राहिले नाही. शिबिरातून ही क्रांती घडत असते. आज पंढरीनाथ महाराज आरू जे आहेत ते सुद्धा त्या शिबिरातलेच विद्यार्थी आहेत. अशी कितीतरी विद्यार्थी त्यांनी त्या काळात घडवलेत. असं जुने हे शिबिरातून क्रांती काय घडते मला हे सांगायचं आहे या मनावर. नाही तर हे बहुतेक आहे ना, यांना तुम्ही जसं वळण द्याल तशा प्रकारचं होते. आपल्या मुखात जर शिवे असतील तर हे काय विष्णू सहस्रनाम म्हणणार नाही. अलग लक्षात. आपले संस्कार घरातले त्यांच्यावर फार अशा प्रकारचे होतात. बापाच्या मुखात शिव्या, मुलाने काय केलं ते बापाचे ते संस्कार त्याच्यावर झालेले. रिकाम्या ते माचीस गोळा केल्या, त्याची रेल्वे केली. चला चला रेल्वे निघली, ठाणे टू मुंबई, ठाणे टू पनवेल रेल्वे निघली. चला चला चला. बापाच्या मुखातल्या शिव्या संस्कार झालेले. ज्या मूर्खाला बसायचं बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचं ते उतरून घ्या. पोरग ते म्हणत होतं. बापाला वाईट वाटलं. बाप जवळ आला. बापाने पोराच्या कानाखाली एक टाकले. काय म्हणतो रे काट्या? आपल्या मुखातल्या शिव्या त्याला बऱ्या वाटत होत्या पण मुलाच्या ऐकू वाटत नव्हत्या. हेच आहे आपलं असं. आपण केलेला चूक आपल्याला ती चूक वाटत नाही पण पुढच्याची चूक जाणवते. बरं वाटलं नाही बापाला. बाप जवळ आला, कानाखाली टाकली, ते रेल्वे मोडून टाकली त्याची. पोरगा अर्धा तास हू करत बसलं. अर्धा तासानं सगळं विसरलं. तोच मेकॅनिकल झाला. पुन्हा त्या रेल्वेला जॉईंट त्यानं दिला. पुन्हा ती रेल्वे चालू झाली. चला चला चला. ज्या मूर्खाला बसायचं ते बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचं उतरून घ्या. आत्ताच एका मूर्खामुळे अर्धा तास गाडी लेट धावत आहे. संस्कार माझा सांगायचं काय विषय चालला का संस्कार जसे करू तशा प्रकारचे. शिवाजी महाराज संस्कारानंच घडले. भगवान ज्ञानोबा हे सगळी साधू मानले आली संस्कारानं घडली देवा. म्हणून याच्यावर संस्कार फार महत्त्वाचे आहे. संस्कारानं मुळात सामान्य असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी विशेष शक्तीचा प्रगटीकरण आपल्याला पाहायला सापडते. म्हणून चांगले संस्कार दिले पाहिजे. या वयावर कोवळ्या मनावर जे संस्कार दिले ते त्याच्या भविष्यात फार महत्त्वाचे अशा प्रकारचे होऊन जातात. म्हणून संस्कार फार महत्त्वाचे आहे. हे संस्कार शिबिर आणि त्यातलं हे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कीर्तन आहे. व यातच असणारा हा भक्ती उत्सव एका महापुरुषाने चिंतन केलं आणि आज ते संतांचा उत्सव आहे. आपण जे करत आहात ते तुकोबाराच्या सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा आहे. तुकोबाराचं सदैव वैकुंठ गमन हे खऱ्या अर्थानं आश्चर्याला आश्चर्य पाडणार आहे. सामान्याचं निर्याण वेगळं, साधूचं निर्याण वेगळं. आपलं मरण, त्यांचं वैकुंठ गमन.
आपलं जाणं त्यांचं जाणं सारखं समजण्याचं कारण नाही. आपलं प्रारब्ध संपलं का आपल्याला कुठं जावं लागेल सांगायला जमत नाही, आणि कसा नेईल सांगायला जमत नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. साधूच असं नाही देवा. साधूवर काळाची सत्ता चालत नाही, काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही. तुकोबारा स्वतः सांगतात, जगा काळ खाय आम्ही माता खाय काळ जगाला भक्ष्यस्थानी ठेवतो, साधूकडं त्याचीच मजाल नाही देवा, त्याची डाळ शिजत नाही तिथं. साधूला नेण्यासाठी काळ येत नाही, आणि साधूला नेण्यासाठी काळ आला असता तर मी तुम्हाला साधा युक्तिवादानं विचार तुमच्या समोर ठेवतो. का हो, काही साधू पुरुषांनी आपल्या निर्याणाच्या काळात आपल्या देहाची फुलं केली, सामान्याला शक्य आहे? काही साधूंनी आपल्या निर्याणाच्या काळात आपल्या देहाचं पाणी करून टाकलं, शक्य आहे सामान्याला? नाही. काही साधू महापुरुषांनी आपल्या ठिकाणी अंतर्ज्योती प्रगट केली, शक्य आहे का आपल्याला? नाही. काही साधू पुरुष वीज होऊन निघून गेले. काही साधू पुरुषाचं चिंतन करायचं झालं तर ते देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. काही साधू पुरुष देवाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. काही साधू पुरुष देवाच्या चरणात विलीन झाले. काही साधू पुरुषांनी आपल्या ठिकाणी असणारं सामर्थ्य कालांतरानं या जगताच्या उपयोगी यावं, त्याला जगताचा उपसर्ग होऊ नये पण एखाद्या व्यवहारात नेऊन त्याला सुरक्षित ठेवलं, आपण त्याला संजीवन समाधी म्हणतो. हे आपल्याला शक्य आहे का? नाही. आणि त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं तर कलियुगात हा देह आतापर्यंत मोठे मोठे कवीश्वर झाले. मोठे कवी या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानी. मोठे ज्ञानी झाले, पण त्यांना कलेवर नेणं शक्य झालं नाही. मागे कवीश्वर झाले थोर नेले कलेवर कोणी सांगा? आतापर्यंत कलेवर कोणी नेलं? कोणाला शक्य झालं नाही. पण तुकोबाराने सदेह वैकुंठ गमन साध्य केलं, हे मात्र अद्भुत आहे. विठ्ठल कबीरजीने आपल्या देहाची फुलं केली. कबीरजींनी देहाची फुलं केली. देवहूती मातेनं आपल्या देहाचं पाणी करून टाकलं. देवहूती मातेच्या नावाची नदी आहे. भागवताच्या चतुर्थ स्कंदात एक आख्यान कथा आपल्याला ऐकायला भेटते. खऱ्या अर्थानं देवहूती मातेला कपिल भगवंतांनी भक्तीचा उपदेश केला. परिणामतः हृदयाला द्रवावस्था प्राप्त झाली नाही, हृदयापुरती ती राहिली नाही, देहावर आली. आणि परिणामतः देहाला सुद्धा प्रवाह पाणी त्याचं होऊ लागलं, ते वितळू लागला. हे सामान्याला शक्य नाही. भक्ती किती करावी? द्रवीभूत पुलक धर्म रोमांच जवनाही उठिले, सजळ झाले नाही नेत्र जव. हरिभक्तीचे सुख कळले ते म्हणती, लटिके बोलते उभय लोकी. नामदेव महाराज म्हणतात, जोपर्यंत अशी अवस्था आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही ना, खरी भक्ती आपण काय केली म्हणून समजायचं. देवभक्ती मातेला भक्तीचा उपदेश केला, परिणामतः देहाचं पाणी होऊन गेलं. त्याच्यानंतर काही महापुरुषाचा विचार करा. काही महापुरुषांनी अंतर्ज्योती प्रगट केली. आज ती आत्मज्योती आहे, ते तेज प्रगट केलं आणि जगाला ते तेज दाखवलं. आजही अशा काही संप्रदाय, अशा काही परंपरा आहेत, ते अंतर्ज्योती आजही प्रगट करतात. पण ती ज्ञानाची, ती दिव्य अशा प्रकारची ज्योती त्या महापुरुषांना शक्य आहे, ते सामान्याला शक्य नाही. त्याच्या पुढे सांगायचं झालं तर काही महापुरुषांनी केलं काय? देवाच्या मूर्तीत जाणं पसंत केलं. देवाच्या मूर्तीत आपला विग्रह नेऊन ठेवला. कोण आहेत त्याच्यात? पहिलं सांगायचं झालं तर संत मीराबाई. मीराबाई कुठे गेल्या आहेत? मीराबाईची समाधी कुठं आहे? मीराबाईची समाधी पाहायची झाली तर कुठंच नाही. द्वारकाधीशाच्या विग्रहात मीराबाई प्रविष्ट झाल्या. भगवान द्वारकाधीशाचा विग्रह म्हणजेच मीराबाईची समाधी. चैतन्य महाप्रभू कुठे आहे समाधी? जगन्नाथ भगवंताच्या मूर्तीत चैतन्य महाप्रभू गेलेत, प्रविष्ट झाले. जगन्नाथाची मूर्ती हे चैतन्य महाप्रभूची समाधी आहे. हे सामान्याला शक्य नाही. हे सगळं मी सांगत आहे, सामान्याला शक्य नाही. काही साधुपुरुष देवाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. संत नरहरी महाराजांचा काय विचार आहे? संत नरहरी महाराजांची समाधी कुठं नाही. मग समाधी कुठं आहे? कुठे गेलेत नरहरी महाराज? त्यांचा विग्रह, त्यांचा देह भगवान पंढरीनाथाच्या कटिप्रदेशात लुप्त झाला. पण भगवान पंढरीनाथाचा कटिप्रदेश ही त्या नरहरी महाराजांची समाधी आहे. विठ्ठल संत कान्होपात्रा महाराज देवाच्या चरणात विलीन झाल्या. संत कान्होपात्रा महाराज पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणात विलीन झाल्या. पंढरीनाथाचे चरण म्हणजे कान्होपात्रा महाराजांची समाधी आहे. मला सांगायचं काय, हे भक्तीनं शक्य आहे,
साधूच्या निर्याणाचं आकलन सामान्य फुटपट्टीनं करायचं नाही, आपल्या बुद्धीनं त्याचं आकलन होणं शक्य नाही. म्हणून कळीच्या काळा माझी अद्भुत, याला अद्भुत का म्हणायचं? कार्यकारणाची संगती लागत नाही. विज्ञानाच्या कसोटीवर तुम्ही घासून पाहत असाल तर विज्ञान तिथं पांगळ पडते, त्याच्या पलीकडे आहे. मी म्हणतो जिथं विज्ञान संपते तिथून ह्या ज्ञानाची कक्षा चालू होते. सामान्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडला आहे. तुकोबाराचं सदेह वैकुंठ गमन कसं शक्य आहे? एका महापुरुषाने डॉक्टर शंकर चतुरकर म्हणून गेले, त्याने एक प्रबंध ग्रंथ लिहिला. त्या प्रबंध ग्रंथात तुकोबाराचं सदेह वैकुंठ गमन विज्ञानाच्याही कसोटीवर कसं सिद्ध आहे. तुकोबाराच पहिले सदेह वैकुंठाला जाणारे असे नाहीत, त्याने त्यांची दाखली देऊन ते पटून दिलं. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे आम्हाला दिसत नाही, आमच्याकडून शक्य नाही, म्हणून ते घडतच नाही असा जे आम्ही निष्कर्ष काढतो तो मात्र चुकीचा आहे. विठ्ठल तुकोबाराच्या जीवनात भक्ती, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, सामान्य नाही. भक्ती काय करू शकते, भक्ती काय करू शकते याचा आदर्श म्हणजे तुकोबार आहे. तुकोबाराने अन्य साधनाला खऱ्या अर्थानं कमीपणा आणला भक्तीच्या माध्यमात. सगळी घोटवीन लाल ब्रह्मज्ञाने आधी मुक्त आत्मस्थिती सांडवीन हा अभंग सगळा पाहून घ्या. आणि ह्या शेवटी तुकोबारा म्हणतात का हे सगळं जरी झालं तर असं कोणाला शक्य नाही. धन्य मन विनय हे लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील याला. हे पुरुषार्थाचं बोलणं तुकोबाराच्या मुखातलं काय? भक्तीचा उत्कर्ष नाही तर दुसरं काय? म्हणून हे तुकोबाराचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावा, म्हणून त्यांच्या सदेह वैकुंठ गमनाचा उत्सव सोहळा आपण केला पाहिजे. सदेह वैकुंठ गमनाचा आपण सोहळा करतो. काय महाराज काय म्हणतात? महाराज काय भेटतं तुम्हाला? हे परमार्थ करून भेटते काय? हा सोहळा करून प्रॉफिट काय तुम्हाला? प्रॉफिट विचारतात ना लोक. प्रपंच करणाऱ्याला आयुष्यभर प्रपंच केला काही विचारत नाही काय मिळालं म्हणून, पण परमार्थ पाथिकाला विचारणे ते तुला काय भेटलं विचारतात का नाही? काय भेटलं? तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तुम्ही निवांत टाइमपास, याला काय म्हणतात ते? टाइमपास. हे तुम्ही टाइमपास करता असं त्यांचं मत आहे. पण खरं सांगू का, प्रपंच पाथिकाला विचारत नाही, परमार्थ पाथिकाला विचारतात, त्यातच त्याचं उत्तर आहे. कारण आयुष्यभर प्रपंच केला काय फळ आहे? आयुष्यभर प्रपंच केला फळ काय? काही नाही बाबा. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुसुता रुखचिया. आयुष्यभर केलेला प्रपंच शेवटचं फळ सांगतो. मुलं सांगतात आमच्या म्हाताऱ्याला कळत नाही, ती म्हणते यांना अक्कल नाही, याच्या पलीकडे दुसरं फळ नाही. भेटलं. पण परमार्थात पावला गणित फळ आहे. परमार्थात टाकलेलं पाऊलही फळ घेऊन येते. फळ घेऊन ज्ञानोबारा म्हणतात प्रवृत्ती तरुच्या बुडी निवृत्ती फळाची कोडी. कोट्यावधी फळ आहेत, कोट्यावधी फळ. पाय टाकला तरी परमार्थात फळ आहे, म्हणून परमार्थात फलश्रुती आहे. हा अभंग फलश्रुतीच आहे. आम्ही जे उत्सव करतो याचं फल काय? आमच्या मध्ये आम्हाला मिळणार काय? मिळणार काय? आजच्या अभंगात तुकोबार आहे संतांच्या साधनेत प्रवृत्त आहे. तसं तुकोबाराचं जीवन देवाची अनन्य आहे. आज तुकोबारा देवाला बाजूला ठेवून आज संतांच्या साधनेत प्रवृत्त झाले. तुकोबाला विचारलं, महाराज तुम्ही देवाशिवाय न बोलणारे, देवाशिवाय बोलायचंच नाही असा दंडक करणारे, आज तुम्ही देवाला बाजूला टाकून संतांच्या संबंधानं का बोलता? तुम्ही देवाला रिटायर केलं का? ज्यांचं नाव ज्यांना लागू पडत नाही असे लागू म्हणतात देवाला रिटायर करा. तुम्ही त्यांचं तर ऐकलं नाही ना? देवाला रिटायर तर नाही केलं. महाराज म्हणे भल्या माणसा खरं सांगू का, तुला देव आणि संत दोन वाटतात, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका ती आहे. देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. निमित्य त्या प्रतिमा प्रतिमा
भल्या माणसात देव आणि संत दोन वाटतात, माझ्या अंतःकरणाची भूमिका ती आहे, देव आणि संत एक आहे. महाराज कसं काय एक आहे? मूर्त्या तर वेगळ्या दिसतात देवाची संतांची, निमित्त त्या प्रतिमा, पण दोघं एक आहेत. म्हणजे कसं काय एक आहे? म्हणजे कसाही विचार कर एक आहे, गुणाचा विचार कर एक आहे, स्वरूपाचा विचार कर एक आहे, आणि सामर्थ्याचा विचार कर एक आहे. गुणाचा विचार त्याला गौणी वृत्ती म्हणतात. कशाला म्हणतात गौणी वृत्ती? सोपं सांगतो. एखादा व्यक्ती असून लोक म्हणतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही एखाद्याला वाघ, म्हणतात एखाद्याला वाघ, आणि असतो वाघ. लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, नंतर देवीच्या ताब्यातला वाघ. एखाद्याला वाघ म्हणतात म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, मग त्याला वाघ का म्हणतात? उत्तर एवढंच आहे, वाघासारखी त्याची गुण आहे, शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते, म्हणून त्याला वाघ म्हणतात. याला गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. एखाद्या सोपं सांगू का? मागं ते कोरोना आला होता ना, कोरोना चांगला होता ना? कोरोना नव्हता चांगला? माझं मत आहे बुवा, काही अंशात कोरोना चांगला होता. काही चांगल्या गोष्टी शिकवल्या की कोरोना. पहिली चांगली गोष्ट शिकवली, आपुले कोणीच. कोणी शिकवलं हे? कोरोनाने शिकवलं. दुसरी एक चांगली गोष्ट शिकवली कोरोनाने, कमी लोकात लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं? नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं? कारण त्या कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसतच नव्हती. तिला सांगलं रुसण्यात वेळ घातला आणि तिकून का पोलिसाची गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. ते कोरोनातलं लग्न देवा. लग्न झालं, ते मैत्रीण काय लग्नाला येऊ शकली नाही, तिकडे कोरोना वाढलेला. नवरीची मैत्रीण दिवाळीला दोघी माहेरी आल्या, विचारलं का ग बाई तुझ्या लग्नाला नाही शक्य झालं मला येणं, कोण कोण असते का तुझ्या सासरी? दिवाळीला मैत्रिणी भेटल्या, चर्चा चालू झाली. तिने बाई मला सासू आहे सासरे आहेत. कसे ग? कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं, शंकर पार्वती सारखे. चांगली असेल बिचारी. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला. थोडी लाजली. अरे खूप चांगले. अगं कसे आहे सांगशील का? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं आहे, इतके चांगले पती भेटले तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. आलं लक्षात? कोण असते महादेवाच्या पुढं? नंदी. मी बहिर आहे, मला उत्तर ऐकायला गेले. मला तेच पाहिजे होतं. तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या मुठीत. हा तेच सांगायचं होतं तिला. तिला जर जाऊ आहे दीर सगळ्याचं वर्ण करता करता शेवटी तिला विचारलं तुला ननंद आहे का? ननंद. ननंद शब्द ऐकला, नागतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. आता मी तुम्हाला विचारतो, लवंगी मिरची हिरवी आहे ना? हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? उत्तर आहे का, लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा अभेद म्हणजे गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. साहित्यात त्याला गौणी वृत्ती म्हणतात. गुणतः अभेद आहे, स्वरूपतः अभेद नाही. हा गुणतः अभेद आहे. याला गुण सारखे आहेत, तिखटपणा दोन्ही ठिकाणी सारखा आहे का नाही, याला गुण सारखे म्हणायचं आणि याला गौणी वृत्ती म्हणतात. गौणी वृत्तीनं विचार करा. देव संतात अभेद आहे. देव जसा आहे तसे साधू पुरुष आहे. देवाकडं काय? देवाचं चिंतन करत असं चिंतन केलं. देवाकडं 6 गुण आहेत म्हणे. कोणकोणते गुण आहे देवाकडं? ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो निसंगाचा संगातो मने पार्था दत्त चित्तो होई. आता 6वा अध्याय. मला सांगायचं काय, देवाकडे 6 भग आहेत. त्याला कोणाला भगवान म्हणावं? ज्याच्याकडे 6 गुण आहेत त्याला भगवान म्हणावं. देवा आमच्याकडे नाहीत का गुण? आमच्याकडे वरकड कोठे काही एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. देवाकडं 6 गुण एक समय अवच्छेदकानं राहतात, त्याला भगवान म्हणावं. कोणाला भगवान म्हणावं? पुराणात थोडा वेगळा विचार आला. भगवान कोणाला म्हणतात? पुराण असं सांगते ज्याच्याकडे 3 शक्ती आहे त्याला भगवान म्हणा. उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इथे. कोणाला भगवान म्हणतात? उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 क्रिया ज्याच्या सत्यनं घडतात, त्याच्यात मात्र काही बदल होत नाही, त्याला भगवान म्हणतात. उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इथे, त्याला भगवान म्हणतात. मला वाटतं या श्लोकाचा शॉर्ट फॉर्म आपल्याला माहित असणारा शब्द आहे गॉड. GOD. जनरेशन, जनु जनरेट, ऑपरेशन ऑपरेट आणि डिझॉल्व. या 3 क्रिया घडतात त्याच्या सत्तेनं, पण त्याच्यात बदल होत नाही, तो कॉन्स्टंट राहतो. त्या ऊर्जेचा नियम सांगितलेला, ऊर्जा अक्षयतेचा नियम भौतिकशास्त्रात नियम आहे तो. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, निर्माण केल्या जात नाही, तिचा नाश केल्या जात नाही. हीच कन्वर्ट
वन फॉर्म टू अनदर फॉर्म ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट इज कॉल्ड दी कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला म्हणतात ऊर्जा अक्षयता. ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश केल्या जात नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. या जगतातली ऊर्जा ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट, ती शाश्वत आहे, त्याच्यात बदल कोणत्याही प्रकारचा होत नाही. मला वाटते इकडे जे ऊर्जेचं चिंतन केलं तिकडं देवतत्वाचं चिंतन वेदांतात तशाच प्रकारचं आलं. पण याच्यात कोणत्याही प्रकारचा फरक नाही. माझा विषय चालला आहे ज्याच्याकडे 3 शक्ती आहेत, 3 शक्तीनं तो जगताची उत्पत्ती स्थिती लय करतो. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित आहे, हे सगळं करतो, पण त्याच्यात कोणताही बदल होत नाही. ते देव आहे. ज्याच्याकडे 6 गुण याच्यासाठी आहेत तो देव आहे. देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. आता मग तुम्हाला पटवायचं झालं तर मला घड्याळ पुढं आहे, मर्यादित आहे, मला वेळ आलं. देवाकडे यश आहे, देवाकडे यश आहे ना. देवाला पराजय कधी माहीत नाही, देव कधी पराजित होत नाही. साधूकडे या, साधूलाही पराजय माहीत नाही. काय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात अर्जुनाच्या संबंधानं देवाच्या मुखात शब्द आहे. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या कामाला एखाद्या दिशेला आपण चालत गेलो तर त्या वाटेला अपयश उल्लंघन करून जाते म्हणे. 2ऱ्या अध्यायात ओवी आहे, तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंघिजे. तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ असा आहे देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. ऐका किंवा 18वा अध्याय पहा, विजय नाम अर्जुन विख्यातो. अर्जुनाचं विजय नाव आहे का, त्याला पराजय माहीत नाही म्हणून. विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो, विजय स्वरूप भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि श्रीयसी विजय निश्चितो असने जेथ, हे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. या श्लोकावरचं भाष्य पाहून घ्या. मला सांगायचं काय, देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. देवाकडे श्री आहे, साधूकडे श्री आहे. देव श्री, श्री शब्दाचे कोशात भरपूर अर्थ होतात. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे ऐश्वर्य आदी करून बोधन करणारा श्री शब्द आहे. ऐका, देवाकडे श्री आहे, देव सुंदर आहे. किती सुंदर आहे, आपण दररोज म्हणतो राजस सुकुमार. देवाच्या सौंदर्याला मदनाचा पुतळा उपमा देतात संत. देव सुंदर आहे. किती सुंदर सांगू का, एकदा असा बालकृष्ण सकाळी सकाळी उठला. ए बाळ इकडे बघ. सकाळी सकाळी असा बालकृष्ण उठला. उठल्याबरोबर लहान बाळ उठल्याबरोबर दारात येते, हात वर करते, आळस देते, बाहेर काय चाललं ते पाहते. सकाळची वेळ आहे, निरागस कृष्णाचा चेहरा आहे. कृष्ण दारात आला, हात वर करत आहे, आळस देत आहे. तेवढ्यात राधा शेण टाकायला, सासूरवाशी निघलेली राधा शेण टाकायला निघली. आणि शेण टाकत असतेवेळेस राधेचं लक्ष कृष्णाकडे गेलं. कृष्णाचं रमणीय कमनीय रूप राधेला आकृष्ट करून घेऊ लागलं. राधा शेण टाकता टाकता कृष्णाच्या जवळ आली. शेणाची पाटी डोक्यावर आहे, पाटी डोक्यावर आहे. कृष्णाच्या जवळ आली, कृष्णाला पाहिलं आणि विचारलं, कृष्णा झाली का रे म्हणे झोप. म्हणे हा. तो बाबा असाच होता बोलायला. हा म्हणल्याबरोबर राधेला हे वाटलं, राधेला खोडकर असला मुलगा का खोडी काढावी वाटते का नाही आपल्याला. लगेच राधेनं शेणाच्या पाटीतला हात काढला आणि असा गालगुच्चा धरला, गाल पकडला त्याचा. काय झालं सर, शेणाच्या पाटीतला हात गालाला लागल्यावर तोंडाला गालाला शेण लागलं. कृष्णाने पाहिलं, राधेनं आपल्या गालाला केलं काय, म्हणे शेण लावलं. असाच खोडकर होता आणि त्याची खोडी केल्यावर गप राहायचा का. आपल्याला गालाला शेण लागलं, त्याला काही बरं वाटलं नाही तेव्हा. तिथं खाली शेण पडलं, तो उचललं राधेच्या अंगावर मारून फेकलं. राधेची साडी शेणाने भरली. राधा वैतागली, माझ्याकडून थोडं शेण गालाला लागलं, माझ्या सगळ्या कपड्यावर कृष्णाने शेण टाकलं. चिडलेली राधा कृष्णाच्या जवळ आली. पातळ पाटीत शेण होतं, ते पाटी खाली टेकवली, त्याची मानगुटी पकडली, त्याचं तोंड त्या शेणाच्या पाटीत दाबलं. काय झालं सल, शेणाच्या पाटीत तोंड दाबलं. काय झालं सल, नाही आलं लक्षात, उद्या शेणाच्या पाट्या भरून घ्या आणि त्याच्यात तोंड उत्तर येईल की हो लक्षात. काय झालं सल, तोंड शेणाने भरलं. वा, हेच पाहिजे मला, तोंड शेणाने काय झालं, भरलं. आता मी तुम्हाला विचारतो, शेणानी तोंड भरल्यावर कोणी सुंदर दिसते का. युक्तिवादानं उत्तर देऊ तुम्हाला. शेणानी तोंड भरल्यावर जर तोंड सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या आल्या असत्या. मग तोंडाला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता, भक्तिशास्त्र त्याचं वर्णन करते. गोमय मंडित भाल कपोलम, गोमय मंडित कृष्णाचा चेहरा झाला, पण कसा दिसत होता, चेतस चिन्मय स्वरूपम भासम. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता आणि स्वरूपाचा भास होत होता. ऐका, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं तरी आपलं निखारल्या जात.
नाही का? याचं उत्तर सांगू. देवाकडे खरं श्री म्हणजे खरं सौंदर्य देवाकडे आहे, म्हणून देवाला मदनाचा पुतळा उपमा आहे. या आमच्या संताकडं देवाला जशी मदनाचा पुतळा उपमा दिली, तसं नाथबाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर नाथबाबाला ज्ञानोबाराचं ते सौंदर्य जाणवलं आणि दुसरी उपमा नाही सुचली. नाथ बाबा सुद्धा ज्ञानोबाराला उपमा देतेस म्हणतात, ज्ञानोबारा म्हणजे दिव्य तेजपुंज आहेत आणि ज्ञानोबार म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. परब्रह्म केवळा बोलत, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेजपुंज मदनाचा परब्रह्म केवळा बोलत असे. ज्ञानोबा कसे दिसले? नाथ बाबा सांगतात दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. ऐका, देवाला उपमा आहे राजा सुकुमार मदनाचा पुतळा, ज्ञानोबाला उपमा आहे दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. उपमा जर सारखे तर फरक कुठं करता? श्री दोघाकडे सारखे, यशश्री औदार्य. आता गुण किती सांगू तुम्हाला, गण्याला माझ्याकडे मर्यादित आहे. गुण एक एक काय येतं याचे कली शिरतो, किती गुण सांगितले तरी. देव उदार आहे, साधू उदार आहे, पटून द्यायला जमेल मला. पण देव आणि संत सारखे आहे, गुणातः सारखे आहेत. स्वरूपता देव सच्चितानंद स्वरूप आहे. सदेह सच्चितानंद कानवती ते सच्चितानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. देव अवतार कोटीतले आहे, साधू अवतार कोटीतले, आम्हासाठी अवतार आणि अवतार तुम्हा धरा या कारण. दोघंही अवतारी आहेत, ऐका नाही, दोघंही अवतारी आहे. देवाचा अवतार कोणासाठी सांगू का? अतिशय चांगला त्याच्यासाठी, नाही तर अतिशय वाईट त्याच्यासाठी. देव दोघांसाठी, चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. संत कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे मनाव तेवढा चांगला नाही आणि मनाव तेवढा वाईट नाही, अशा मधल्यांसाठी. म्हणजे तुम्ही आम्ही काय म्हणतील, महाराज तुम्ही चांगलंही म्हणाय तयार नाही आम्हाला, वाईटही म्हणाय तयार नाही. खरं नाही, आपण चांगले नाही ना, आपण पटून देऊ का तुम्हाला? या धर्म मंडपात अतिशय चांगला आहे, त्यांनी हात वर करा बरं. नाही ना, अतिशय वाईट आहे, त्याने हात वर करा. आता तुम्ही कोणीकडेच ते आज झालं, आता नाही काय मी आता बोलत त्याच्याविषयी. तुम्ही कोणीकडेच नाही केलं, त्याच्यामुळे मग सांगायचं काय? सांगून तुम्हाला हात वर दोन्हीकडे करायचं मला असतं की हो. म्हणजे तुम्हाला माहित आहे, आपण चांगलं म्हणावं, चांगलं म्हणून घ्यावं एवढं चांगलं वागू शकत नाही. बरं, वाईट म्हणावं एवढं वाईटही आपण वागू शकत नाही. म्हणजेच आपण चांगले नाही ना, आपण वाईट. म्हणजेच आपण कोण आहे? मधले. याच्यासाठी संतांचा अवतार आहे. कुठून देऊ तुम्हाला? आपण आळंदी, पंढरी, देहू, पैठण आदी करून वाऱ्या करतो. वाऱ्या करणं चांगलं का वाईट हो? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जाणं पटलं ना? नक्कीच. कीर्तनाला आलो आपण, इतके उकडा आहे तरी कीर्तनाला आलो. धन्यता आहे तुम्हाला, खरंच धन्यता दिली, धन्यता द्यावी महाराज. काय एक दिवस सहन होत नाही आम्हाला, तर तुम्ही कसं सहन करता खरंच विशेष आहे. आपण इतक्यात उकड्यातही कीर्तनाला आलो. कीर्तनाला चांगली लोक येतात का वाईट? चांगली. पण कीर्तन झाल्यावर फाटकी ठेवून चांगली घालून जाणं, याला कोणी चांगुलपणा म्हणायचं नाही. याचा अर्थ असा आहे, आपण चांगले नाही ना आपण वाईट नाही. याच्यासाठी संतांचा अवतार आहे. देवही अवतारी आहे आणि संतही अवतारी आहे. देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहुनी. देव वैकुंठ लोकातून आलाय. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही हो कुठून आला? आम्ही वैकुंठवासी, आम्ही आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले ऋषी, बोलिले सात भावे वर्ताय, सात भावे वर्ताय, देव
वैकुंठातून आला, संत वैकुंठातून आले, देव धर्मासाठी आला, साधू धर्मासाठी आले. आता जास्त विस्तार करत नाही. देव जसा आहे तसे संत मायबाप आहे, फरक नाही. मग का हो महाराज, देव आणि संत सारखे आहे. तर देवाचं नामचिंतन केल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. पुण्याची नाही बरं का, हा तसं पुणे वाढतच चाललं. पुण्याची गणना कोण करी. देवाचं चिंतन केल्यानंतर जसं पुण्य पदरात पडते, देव संत सारखे, तर संतांचं चिंतन केल्यावर असं काही फलित पदरात पडते का. तुकोबार म्हणे, भल्या माणसा तुला पुण्यवंत व्हायचं का. जर तुला पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जन नाम संताचं नामचिंतन केलं तरी तुला पुण्यवंत व्हायला जमेल. अभंगाचं पहिलं पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, भावे पुण्यवंत सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, जगद्गुरु तुकोबार महाराज सांगतात, देवाचं चिंतन केल्यानंतर जसं पुण्य पदरात पडते तसं सज्जनाची नावे घेता पुण्यवंत. देवाचं चिंतन केलं मिळते पुण्य, साधूचं चिंतन केलं मिळते काय पुण्य. काय उपयोग आहे महाराज पुण्याचे. जगात लोकाला काय काय व्हावं वाटते, तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे. जगात अपेक्षा काय लोकांना. तुम्ही जरा नाडी तपासून तर औषध सांगायला पाहिजे तर कोण विचारते तुमच्या पुण्याला. जगात लोकाला अपेक्षा आहे मान्यवंत व्हावे, जगाला अपेक्षा आहे गुणवंत व्हावे, जगाला अपेक्षा आहे काय विद्यावंत व्हावे, जगाला अपेक्षा आहे खुर्चीवंत व्हावे. तुम्ही म्हणता पुण्यवंत. कोण विचारते तुमच्या पुण्याला महाराज. बरं, कोणाला हे सगळ्या अपेक्षा नसतील पण एक अपेक्षा सगळ्यांना आहे सध्या, मिळावं. बरोबर आहे ना. धनवंत व्हावे ही सगळ्यांना अपेक्षा आहे. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं धनवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. यमक बदलला नसता आणि इकडे गर्दी मावली नसती. तुम्ही म्हणता पुण्यवंत. कोण विचारते तुमच्या पुण्याला. कल्पना करा, तुमच्याकडं बस, सिटी बस निघली. कुठून निघली, कुठून येते. ठाणे स्टेशनहून बस निघली. लोकमान्य टिळक येते ना ते. हा बस, बस मधले बसले काय हबप मंडळी बसले. हबप मंडळी उत्सवासाठी निघले. तिकीट मास्तर जवळ आला. तिकीट. यांनी हात जोडले म्हणे जय हरी. सध्या सावरकर नगर ना, पाटीलवाडीत सावरकर नगरला मोठा भक्ती उत्सव चालू आहे. आम्ही त्या उत्सवाला चाललो. तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला माझ्या भाषेत सांगू का आता वेगळ्या भाषेत सांगू तुम्हाला. ते म्हणे तुर्त तेवढे भाड्याचे पैसे दे, नाही तर गाडीच्या. चालते गाडीत पुण्य. गाडीत पुण्य चालते नाही चालत देवा. काय हबप मंडळी मॉलमध्ये गेले. मॉलमध्ये मोठी लिस्ट ठेवली म्हणे आम्ही हबप आहे, हरिभक्ती परायण आहे. एवढं साहित्य जर तुम्ही आम्हाला दिलं ना तर तुम्हाला पुण्य मिळेल. तसे बाहेर काढले असेल का, धक्के देऊन बाहेर काढले असेल.
कुठं चालते पुण्य सांगा ना मला. तुकोबार म्हणतात काय व्हावे, काय किंमत आहे महाराज तुमच्या पुण्याची, कोण विचारते तुमच्या पुण्याला. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं धनवंत व्हावे, कारण या जगतात पुण्यवंताला किंमत नाही, धनवंताला आहे. धनवंता धनवंताला मान्य आहे जगी, सर्वमान्य आहे जगी, सर्वमान्य आहे जगी. धनवंताला सर्वमान्य आहे जगी, सर्वमान्य आहे जगी, मान्यता आहे जगी. सर्वमान्य आहे जगी, मान्यता आहे जगी, मान्यता आहे या जगतात पुण्यवंताला कोण विचारते, या जगतात किंमत आहे धनवंताला. यस्यास्ति वित्तम स नर कुलीनः स पंडितः स एव वक्ता सचदर्शनीया सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. सुभाषितकाराने सांगितलं ज्याच्याकडं पैसा आहे त्याला कवडीची अक्कल नसली तर लोक म्हणतात हा विद्वान आहे. स एव वक्ता सचदर्शनीया, दर्शन घेण्यासारखं आहे. गुणात सगळे गुण पैशाचा आश्रय करून राहतात. तुम्ही म्हणाय पाहिजे होतं धनवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, तुम्ही म्हणतात पुण्यवंत. कोण विचारते तुमच्या पुण्याला. तुकोबार म्हणे भल्या माणसा, पैशाशी पुण्याची तुलना करूच नको. तू पैशाला धन म्हणत असशील तर पुण्य साधधन नाही. पुण्याला तुकोबार परमार्थ शब्द वापरतात आणि परमार्थ साधधन नाही, महाधन आहे. महाधन परमार्थ महाधन, जोडी देवाचे, जोडी देवाचे भावया तुकोबार म्हणतात पैसा धन असेल तर पुण्य साधधन म्हणू नको, ते महाधन आहे. महाधन कसं म्हणता महाराज. अहो गाडीत चालत नाही, दुकानात चालत नाही, महाधन कसं म्हणता. म्हणजे तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालते. म्हणजे आमचं कुठं चालत नाही. तुमचं कोरोनात चाललं का. खिशातलं खिशात, तिजोरीतलं तिजोरीत, बँकेतलं बँकेत. काय चाललो, काय चाललं, काही नाही महाराज. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहिलं ठाईचे ठाई. पुढे संचित नाम पुण्य, संचित शब्दाचा अर्थ आहे पुण्य. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे ते यमाई. का म्हणतात तुकोबार पुण्यवंत व्हा, का म्हणत नाही धनवंत व्हा. पुण्य आपलं धनापेक्षा पुण्य प्रभावी आहे देवा. ऐका, लौकिकातल्या चलनाला मर्यादा आहे. चालत नाही या देशातलं त्या देशात चालत नाही. इकडे रुपये, तिकडे काय पाहिजे, डॉलर पाहिजे. देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे. एका कालातलं चलन दुसऱ्या कालात चालत नाही. चालते का, नाही चालत. ते प्रॉपर्टीचा वाद लागला, विकोपाला गेला तर म्हणतो जा तुझ्याच्यानं होईल ते करून घे, तुला फुटकी का म्हणतो कवडी माहिती आहे का तुम्हाला. काही काळापूर्वी कवडी चलनात चालायची. ते कवडी घेऊन मार्केटला जा, कवडीला कवडी किंमत नाही. लौकिकातलं चलन कालबाह्य होते, एका कालातलं दुसऱ्या कालात चालत नाही. ते नाही का मागं बंद झाल्या.
सकाळी सकाळी मी ज्ञानोबाच्या दर्शनाला लागलो. एक भिकारीला मारत होता. ते ओरडत होते, मला ए बाबा ए का मारतो म्हणे. बुवा नवरा बायकोची भांडणं आहे बुवा, या उचापात्यात पडून. अरे बायको तुझे मारतो का म्हणे, तुम्हाला ऐकायचं. त्या पारीवर ती बसते, या पारीवर मी बसतो, दिवसभर आम्ही भीक मागतो, लोक 4-8 रुपया तिला टाकतात, माझ्याकडे तसे टाकतात, 500-600 तिच्याकडं, 1000-1200 माझ्याकडे गोळा होतात. तुझे किती माझे किती घरी जाऊन मोजण्यात येतात. ते सुट्टे चिल्लर असतात. सुट्टे म्हणतात का चिल्लर, ते सुट्टे चिल्लर पैसे असतात. पण घरात तिला सुट्टे चिल्लर जमत नाही. ते पैसे घेते, दुकानदाराकडे जाते, त्याला मोजून देते, 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून बंद. सकाळी पेपर पाहायला, फ्रंट पेजला बातमी, आजपासून बंद. आता तुम्ही सांगा महाराज, हिनं मला किती बुडवलं. म्हणलं झालं काय. ते म्हणे तुम्हीच सांगा महाराज, आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे. मी तुम्हाला फक्त मंदिरासमोरचा भिकारी सांगितला, आणखीन मंत्रालयातला बाकी आहे. लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. एका कालातलं चलन दुसऱ्या कालात चालत नाही. आणि तिसरं सांगतो, लौकिकातलं चलन या जन्मातलं त्या जन्मात नाही न्यायला जमत देवा. कफन को जेब नाही होते. अहो एवढं बांधून देतात, ती तिथं काढून घेतात. कुठं देतात तेवढं तरी सोबत नाही, तेवढंही नाही. काहीच नाही. कानातले ते का गळ्यातले ते माता भगिनीला विचारतो. नाही देवा, एखादा चुकून दागिना चालला तर रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. त्या दागिन्याचं नाव घेऊ कुठपर्यंत निघत नाही तोपर्यंत. आलं लक्षात. विषय माझा हा चालला, लौकिकातलं धन कोणत्या उपयोगाचं आहे. का म्हणतात तुकोबा रे पुण्यवंत व्हा, का म्हणत नाहीत धनवंत व्हा. लौकिकातल्या धनाला ह्या मर्यादा आहे. देशाची, काळाची, शेवटी जन्माची. या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. पण पुण्यरूपी चलन देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही, शेवटी जन्माची नाही. पटून देतो, भजन करा विठ्ठल. का पुण्यरूपी चलन कमवा, का पुण्य कमवा बाबा. प्रत्येक देशात चालते. इथं केलेलं पुण्य तिथेही चालते, तिथं केलेलं पुण्य इथेही चालते. अलग लक्षात. पुण्याला देशाची मर्यादा नाही. त्या स्वामी प्रभुपादाच्या चरित्राचा विचार करा. नामसाधनेच्या पुण्यावर हा महात्मा जगाची यात्रा करतो. जवळ काहीच नाही, फक्त पुण्य चालते. हाच ते एक धागा आहे. पुण्य प्रत्येक देशात चालते, पुण्य प्रत्येक कालात चालते. प्रत्येक कालात हो. ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते तिथे पुण्य चालते. प्रसंग सांगून जातो, घटना सत्य आहे, महाराष्ट्रात घडलेली आहे. भरधाव वेगानं AC स्लीपर लक्झरी बसेस निघलेले. 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं आणि ही गाडी समोरच्या गाडीवर जाऊन धडकली. धडक इतकी जोराची होती. स्लीपरच्या बस होत्या, अर्ध्या बस एकात एक गेले. अर्ध्या आत बसलेली मंडळी हात तूट, पाय तूट, मस्तक तूट, कायची मस्तक तुटून पडली होती. जिवंत लोक जळत होते. जिवंत. AC पेट घेतला, जिवंत लोक जळत होते. जिवंत लोक जळत होते. धावा वाचवा आक्रोश चालू होता. रात्री घड्याळात 2:30 वाजले होते. जंगलातली घटना वाचवाय कोणी नाही. सकाळी 6 वाजता मीडियावाले तिथं पोहोचले. ते विदारक दृश्य टीव्हीला दाखवत होते. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का. लोकांनी सांगितलं 3 वाचले, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मीडियावाले तिथपर्यंत पोहोचले. 2 बेशुद्ध अवस्थेत, एक सावध होता. त्याला विचारलं, का रे बाबा कुठून निघले होते, कुठं जात होते, किती जण होते, ड्रायव्हर नशापाणी करून होता का, ब्रेक फेल झाले होते का, असंख्य प्रश्न विचारले. किती जण गेले म्हणे 32 जण गेले. 32 जण. वाचले किती म्हणे आम्ही 3 वाचलो. 32 गेले आणि तुम्ही 3च वाचले त्याच गाड्यात. हो त्याच गाड्यात होतो. मग 32 जण गेले आणि तुम्ही 3च कसे वाचले. मीडियाचा प्रश्न होता. त्यांनी विचारलं, का रे बाबा तुमचा काही वशिला होता का. नाही बाबा वशिला चालत नाही. काही रक्कम तुम्ही सरकवली होती का म्हणे रकमेवाले रकमेसह. मग तुम्ही कसे वाचले. मीडियाचा प्रश्न होता. यांचं एकच उत्तर होतं, आमच्याकडं थोडंफार शिल्लक होतं. येत आहे का तुम्हाला. ऐका, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते ते आहे पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. विठ्ठल. प्रत्येक काळात चालणारं चलन आहे, प्रत्येक देशात चालणार आहे आणि प्रत्येक जन्मात न्यायला जमणारं चलन आहे. सांगू प्रसंग तुम्हाला. असंच आम्ही या गावचं त्या गावला फिरत असतो बोंबलत.
येईपर्यंत लोकांचा आम्हाला फोन असतो. रात्री मी नाशिकला होतो, सकाळी आळंदी, पुन्हा इकडं, पुन्हा उद्या दुसरीकडे जायचंच. येईपर्यंत लोक फोन करतात, बुवा कुठपर्यंत? बोला आलो बाबा, जवळ आलो. गेल्यावर बुवा आळंदीला पोचला का वर पोचला, आणखीन फोन नाही आला. दररोज 400-500 हे दर एवढा प्रवास आहेत दररोजचा. असाच प्रवास चालू होता. अहो म्हणे बुवा 9 ते 11 कीर्तन रात्रीचं. किती वाजले? अहो 8:45 वाजले बुवा, 20 किलोमीटर यायचं आहे, किती उशीर झाला. ऐका, लवकर तिथं उतरान, आमच्या खेड्यावरची शेवटची बस लागली असेल तेवढी पकडान, लवकर या. कार्यकर्त्यांचा फोन मला चालू होता. फोन ठेवतो न ठेवतो तेवढ्यात माझ्या डोळ्यात देखत खेड्यावरची शेवटची बस निघून गेली. मी चिंतातुर अवस्थेत होतो. आता काय, आता काय, आता काय. एकाने मला पाहिलं, माझ्या जवळ आला. मला म्हणे बुवा दिसता. म्हणलं बुवाच आहे. कीर्तनकार काय? म्हणलं हो कीर्तनकार. म्हणे बुवा कोणत्या गावाला जायचं? मी म्हणलं अमुक गावाला जायचं. म्हणे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस गेल्या. तुम्हाला जर कीर्तनाला पोचायचं झालं तर माझी शेवटची ट्रिप आहे. आला का लक्षात तुमच्या? आता आला का लक्षात? नाही आलं लक्षात? रिक्षा, वडा, पॅटो, टमटम काय म्हणतात? हा तेच ते शेवटची ट्रिप आहे म्हणे बुवा. तुम्हाला पोचायचं झालं तर माझी गाडी भरली. मला वाटलं तो सहानुभूतीनं माझी चौकशी करायला, नाही, तो गिराईक शोधायला आला होता. आणि ती इतकं भरतात महाराज, कधी कधी ते स्वतःलाही बसायला जागा ठेवत नाही. मोठा खड्डा लागला तर हा बाहेर सगळे आत होते. कधी कधी असं घडते ना. म्हणे महाराज माझी ते रिक्षा भरलेली आहे, गाडी भरलेली आहे आणि शेवटची ट्रिप आहे. तुम्हाला जर कीर्तनापर्यंत पोहोचायचं झालं तर बसाय जागा नाही, पण पाठीमागं कॅरीला लटकले तर कीर्तनापर्यंत सोडतो नेऊ. असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. माझी अवस्था तीच होती. मी त्या ॲटो रिक्षाच्या जवळ गेलो. ते पूर्ण भरलेलं, खोराडे तसे कोंबडे कोंबावे तसे माणसं कोंबले होते त्यानं. आता मलाही कीर्तनाला जायचंच होतं. 200-250 किलोमीटर प्रवास केलेला, 20 किलोमीटरचं अंतर कापायचं होतं. मी कसं तरी त्या रिक्षाला पाठीमागून लटकलो. एक पाय कॅरीवर, एक पाय आत, एका पायात ते फेट्याची पिशवी होती, एक हाताने ते रिक्षा पकडला. खेड्याच्या दिशेनं तो खड्डे पास करत करत रिक्षा निघाला. पाठीमागून एक सफारी गाडी आली, ते हॉर्न वाजवत होती. मला वाटलं गावकऱ्याला माझी दया आली आणि त्यांनी मला घ्यायला गाडी पाठवली. मी आशाळभूत नजरेनं पाठीमागं पाहिलं, पण ती गाडी ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न देत होती. मी मागं पाहिलं, देवा मला आश्चर्य असं दिसलं, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी 4 पायाचा निवांत बसला होता. कोण? 4 पायाचा कोण बसला होता? त्याला कुत्रा नका म्हणू, तो एसीत आहे, कमीत कमी त्याला टॉमी तरी म्हणा. तो कोण होता? टॉमी. हा, तो टॉमी. मी मागं पाहिल्यावर तो 2 पायाचा नाही मला बोलला, तो 4 पायाचा मला म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडे? कोण म्हणला मला? हा, तो टॉमी मला म्हणे, बुवा काय पाहतो माझ्याकडं? तुम्ही म्हणाल महाराज कुत्रा कुठं बोलत असतो का? तो महाराष्ट्र आहे, संतांनी रेडा बोलवला. ते मागं जर तुम्ही बातम्यात घटना पाहिली असेल तर तिकडे तो कोंबडा बोलला, अण्णा अण्णा अण्णा, माहित आहे ना तुम्हाला? मग मला कुत्राही बोलवायचं माहिती नाही का? तो कुत्रा मला म्हणे, तो ए बुवा काय पाहतो माझ्याकडे? एवढं बोलला. मला काहीच वाईट वाटलं नाही. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं गाडी बुवाच्या जवळ घे. कोणी सांगितलं? त्या टॉमीनं. गाडी माझ्या जवळ आली, स्पीड कमी झाला, त्यांनी काच खाली केला. कोणी? हा, ते विसरू नका तुम्ही. टॉमीनं काच खाली केला आणि तो माझ्या कानात येऊन म्हणतो, बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष्य. कोण म्हणतो मला? तो टॉमी. काय म्हणतो मला? काय म्हणतो तो टॉमी मला? काय म्हणतो? बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष्य आहे. मी तुम्हाला विचारतो, ऐका देवा, कुत्र्याला सेपरेट गाडीन बुवा लटकला का? का का का? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. का? ऐका, तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्याजवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्याजवळ नाही. त्याला म्हणतात पुण्य. पुण्य प्रत्येक जन्मात न्यायला जमते, पुण्य प्रत्येक काळात चालते, आणि पुण्य प्रत्येक देशात चालते. का पुण्यवंत व्हा म्हणतात तुकोबर आहे. पुण्य प्रत्येक. ऐका, आमच्या आळंदीला एक महाराज आहेत, त्यांच्याकडं एक हे कुत्रा आहे. तो त्याला सकाळी वेगळं खायला, दुपारी वेगळं, दूध बिस्किट काय वेगवेगळं आहे महाराज. आणि घाटावर, आळंदीच्या घाटावर काही माणसं आहेत, त्यांना अन्न भेटत नाही.
त्या कुत्र्याने किती रक्कम महाराजाकडे जमा करून ठेवली. महाराज मी कुत्र्याच्या जन्माला जाईल त्यावेळेस माझी सगळी व्यवस्था पहा बरं. किती कोटी ठेवले असतील. कुत्र्याने किती कोटी महाराजाकडे जमा केले असतील. नाही, कुत्रा पैसे जमा करून मेला नाही, त्याने कमावलं ते पुण्य. त्या पुण्याच्या भरोशावर त्याची व्यवस्था होते. ऐका देवा, तसंच आहे आपल्या जीवनात सुद्धा हे फिक्स बॅलन्स ठेवा ते पुण्याचं. ते बॅलन्स कधीच संपणार नाही. ते आहे पुण्यरूपी चलन, ते मिळवा. म्हणजे महाराज म्हणतात पुण्यवंत व्हा. फार गोड अभंग आहे, फार गोड अभंग. महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाहीत, पुण्यवंत व्हा म्हणतात. पुण्यवान आणि पुण्यवंत काय फरक आहे. संस्कृत भाषेत व्याकरणात वत प्रत्यय, वत प्रत्यय, वत मत असे प्रत्यय आहे संस्कृत भाषेत. मराठीत एक वचन आणि बहुवचन असे दोनच वचन आहे. अनेक वचन, एक वचन आणि अनेक वचन. पण संस्कृत भाषेत 3 वचन आहे. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. तुम्हाला वान आणि वंतातला फरक सांगतो. महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाहीत, काय म्हणतात. पुण्यवंत व्हा. आपल्या घरी हौद आहे किंवा पाण्याची टाकी आहे, त्यात पाणी आहे, पाण्याला जल म्हणतो. म्हणून ती टाकी, तो हौद जलवान आहे. आणि काहीच अंतरावर तुम्हाला समुद्र आहे, जवळ आहे समुद्र तुम्हाला. समुद्रात पाणी आहे, पाण्याला जल म्हणतात. समुद्र हा जलवान नाही, समुद्र हा जलवंत आहे. म्हणजे जिथं मर्यादा येते तिथं वान प्रत्यय लागतो, जिथं अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. जे पुण्य फल देऊन संपून जाते तो पुण्यवान आहे, आणि जे पुण्य कधीच संपत नाही तो पुण्यवंत आहे. वारशे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. पाऊस झाला काय न झाला काय समुद्रावर काही परिणाम नाही. का, त्याच्या ठिकाणी तसे तेच ऐश्वर्य कायम आहे. जे पुण्य कधीच संपत नाही त्याला पुण्यवंत म्हणतात. जे पुण्य फल देऊन संपते त्याला पुण्यवान म्हणतात. इंद्र झाले तरी पुण्यवान झाला, पुण्यवंत नाही. ब्रह्मदेव झाला तरी पुण्यवान झाला, पुण्यवंत नाही. मग तया पुण्याची पावटी सरे ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं तरी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामाल भंते. पहा ज्ञानोबाराचं भाष्याच्या वरचं. पुण्य संपते. ऐका, तुम्ही दान धर्म केला तुम्ही पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. तुम्ही व्रतवैकल्य केलं तुम्ही पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. तुम्ही तीर्थयात्रा केली तुम्ही पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. आणि आज महाराज काय व्हावे म्हणतात, पुण्यवंत व्हावे. इथं पुण्यवान व्हा म्हणत नाहीत, काय म्हणतात महाराज, पुण्यवंत व्हावे. माणसाने काही होण्यापेक्षा पुण्यवान तरी व्हावं, आणि पुण्यवान होण्यापेक्षा पुण्यवंत व्हावं. ऐका, पापवंत तर होऊच नाही, पापवानही होऊ नये. माणसाने पुण्यवंत व्हावं. महाराज पटलं आम्हाला. अगणित पुण्याचं मालक बनायचं झालं तर करावं काय लागते, साधन काय त्याच्यासाठी, ते साधन महाराज सांगतात. घेता सज सज्जनांची नावे पुण्यवंत भावे. येता सज्जनाची नावे नावे, येता सज्जनाची नावे नावे, येता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे. कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. नाही तर म्हणतील महाराज शिव्या देऊन गेले. अलग लक्षात. ऐका, कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीचा असेल, 4 बोल वाजव बरं म्हणा, त्याच्यासाठी कीर्तनकार कसा आहे. नाही तुम्ही म्हणणार मला माहित आहे माग 1.5 तासावर पाणी आहे. मग अलग लक्षात. नालायक काय तुम्ही का म्हणत नाही त्याचं कारण सांगतो. रूढ अर्थाचे संस्कार वाणीवर दृढ आहेत, शिवी म्हणून तो वापरतो म्हणून तुम्ही म्हणत नाही. खरा अर्थ लक्षात घेतला खरंच कीर्तनकार काय योग्य नाही, म्हणजेच नालायक आहे, दुसरं काय. आणि सांगायचं काय, माझा विषय चालला तसंच आहे. सज्जन शब्दाचा रूढ अर्थ काय, सज्जन शब्दाचा रूढ अर्थ म्हणे हे आमच्या गावातले सज्जन आहे. सज्जन आहे म्हणजे कोणाला त्यांचा त्रास नाही, निरुपद्रवी व्यक्ती आहे, त्याला आपण काय म्हणतो, सज्जन. मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का, नाही. सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप, त्यांना म्हणतात सज्जन. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन.
संतांना सज्जन म्हणतात. पण संतांचं नामचिंतन केल्यावर जीव पुण्यवंत होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. आता पटलं मला हे. आम्हाला ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर म्हणून काहीची नावं घ्यावी आणि काहीची घेऊ नये. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. घेतलं तर मिलं तुकोबार म्हणतात घेऊ नये. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे. आपण घेतलं तर तुकोबार म्हणतात बाबा घेऊ नये. घेतलं तर मिलं विष खाऊ नये. खाल्लं तर पा खाऊन. दुसरा उपाय काय त्याला? सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. तैसे अभक्ताचे सर्व काळ. अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. अलग लक्षात. आणखीन सांगू का तुम्हाला? आपल्याला कल्याण करून घ्यायचं झालं, आपलं भलं करून घ्यायचं झालं तर त्याने 5 नाव घेऊ नये. सांगू का? तुम्ही म्हणत असाल तर, नाही तर पुढं चालतो मी. सांगू ना? आपलं कल्याण करून घ्यायचं झालं तर 5 नाव आपण घ्यायचे नाही. पहिलं नाव आत्मनाव, स्वतःचं नाव घ्यायचं नाही. दुसरं नाव गुरुचं नाव घ्यायचं नाही. तिसरं नाव कृपणी व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. 5वं ज्येष्ठ अपत्य म्हणजे मोठा मुलगा, त्याचं नाव घ्यायचं नाही. आणि 4थं आणि 5वं कलत्र म्हणजे बायकोचं नाव घ्यायचं नाही. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं याने 5 नाव. मी माझं पदरचं सांगत नाही तुम्हाला, स्मृती ग्रंथातला पुरावा देतो. आत्मनाव, गुरुचं नाव, ज्येष्ठ आपलं कृपणी व्यक्तीचं नाव, ज्येष्ठ अपत्य म्हणजे मोठा मुलगा आणि कलत्र म्हणजे बायको, या 5 जणांची नावं घ्यायची नाही. काय म्हणतील महाराज, आमचं बरं चाललं होतं रिकामं, ते हे ढवळले माणसं माझे. काही तर आणखीन हिशोब असा करत असतील, कोणाच्या नावापासून आपलं वाटोळं चालू झालं, घेणं चालू झालं तेव्हापासून. मी असं सांगतो तुम्हाला, ऐका. आत्मनाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे. आत्मनाव घेऊ नये म्हणजे काय? फुशारकी मिरवत जाऊ नये. प्रौढी म्हणून आत्मनाव घेऊ नये हा त्याचा अर्थ आहे. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे, गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुचं नाव आदर म्हणून एकेरी घेऊ नये. गुरुच्या नावाचा जप करायला चालतो. गुरुचं नाव घ्यायचं झालं तर शास्त्र सांगते, अभियुक्तानाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक घ्यावं. मोठ्या व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं ना, त्याच्या नावाच्या समोर श्री शब्दाचा उल्लेख करत जावा, किंवा त्याच्या नावाच्या ऐवजी श्री शब्दाचा उल्लेख करत जावा. अलग लक्षात. घेऊ नये म्हणजे एकेरी घेऊ नये, आदर म्हणून. कंजूस व्यक्तीचं नाव घेऊ नये. कृपण व्यक्तीचं का घेऊ नये? सरळ सांगतो, पाप लागू नये म्हणून घेऊ नये. ज्येष्ठ अपत्य, मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. याचा अर्थ आहे, मुलाचं नाव हे समाक्षरी असावं, मुलीचं नाव विषमाक्षरी असावं. ते नामशास्त्राचं चिंतन स्वतंत्र आहे, तो काय माझा सध्या चिंतनाचा विषय नाही. मुलाला 5 नाव असावे. आता ते कोणते वर्ण असावे, काय असावे, ते का असावे ते नाही सांगत मी. समाक्षरी असावं मुलाचं नाव, मुलीचं नाव विषमाक्षरी असावं. मग केशव, माधव विषमाक्षर आहेत, चालतात का? सिद्ध नाव आहेत, देवाचे नाव आहेत, चालतील ते. हिरोचे म्हणलं तर जमायचं नाही. मग राधा, राई हे समाक्षर आहेत. मुलीचं नाव विषमाक्षरी असावं, पण मग हे राधा समाक्षर आहेत, चालतात का? सिद्ध देवीचे नाव आहेत, चालतील, काही हरकत नाही. पण दुसरे नाही जमायचे. ऐका, मुलाला 5 नाव, ज्या महिन्यात जन्माला येतो त्या महिन्याचं, राशीचं नाव, त्याच्यानंतर त्याचं रूढ नाव, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वडिलांनी त्याला स्वतंत्र नाव ठेवावं आणि एक त्याचं टोपण नाव, असे 5 नाव त्याला असावे. बापाने नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ रूढ नावाचा उल्लेख करण्याऐवजी त्याच्यावर टोपण नावाचा उल्लेख करत जावा. आणि आपल्याकडे ती प्रथा आहे, बाळू, पिंट्या, बबडे हे म्हणतो ना आपण, हे रूढ नावात घेत नाही. आता ते का घेऊ नये ते मी नाही सांगत आता तुम्हाला. हे तुम्ही मर्यादा लावल्या माझ्याकडं म्हणून, नाही तर मी ते सांगितले असे कथा तुम्हाला, स्मृती ग्रंथात आलेला पुरावा सांगितला असता. आणि शेवटी सांगतो, कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. ते का घेऊ नये ते मी कीर्तनात सांगणार नाही. काही म्हणतील महाराज ते 4 नसते सांगितले तरी बरं झालं असतं. ते तिचं का घेऊ नये तेवढं तुम्ही सांगायलाच पाहिजे होतं. सांगू का मग? पाहू बरं, हात वर करा बरं, किती जणाला जिज्ञासा आहे अशी? भरपूर जिज्ञासक दिसतात बरं का. तरी तरतम भावना जर हे केलं ना तर कमी दिसतात. म्हणून या आळंदीला, मग आळंदीला सांगतो बाबा, या आळंदीला. एक तर म्हणे महाराजांना कुठं जायचं, ते म्हणे स्टेशनवर महाराजांना आळंदीला जायचं म्हणे, मी सोडतो महाराजाला आळंदीला. गाडीत बसवलं, गाडी काढली, गाडी अर्ध्यात नेली, गाडी बंद केली, म्हणे महाराज खाली उतरा. तर बाबा झालं काय, इंजिन बिघडलं का, CNG संपला का, पेट्रोल संपलं का, खाली तर उतरा. खाली उतरलो, त्यानं गाडी बंद केली. म्हणजे महाराज तुम्ही ते कीर्तना सांगितलं होतं, तिचं नाव का घेऊ नये ते सांगितलं नाही, ते सांगता का?
मी तुला ती इथं सांगणार नाही, ते मी तुम्हालाही पुढं सोडणार नाही. आज काय मला तसा प्रसंग येण्याची संभावना नाही. आणि तुम्ही काय कोणी मला विचारणार, राहू दे ना, बी सिक्रेट काही अलग लक्षात. खरंच सांगू मग, राहू दे, या आळंदीला आल्यावर सांगतो. विडलं कोणाचं नाव घ्यावं, देव वा संताचं नामचिंतन करावं. त्यानं होते काय, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. सज्जनाचं नामचिंतन केलं, संतांचं नामचिंतन केलं, जीव पुण्यवंत होतो. तुकोबराला विचारलं, महाराज हे आम्हालाच सांगता का आपल्या जीवनात त्या संतांच्या नामाची काही साधना करता? तुकोबर म्हणे, भल्या माणसा, फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे? नेघे माझी वाचा तुटी, मेघे माझी वाचा तुटी,
विठोबर कुमाई जय विठोबर कुमाई जय विठोबर कुमाई जय 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 विठोबर कुमाई जय विठोबर कुमाई विठोबर कुमाई विठोबर कुमाई विठोबर कुमाई जय विठोबर कुमाई विठोबर कुमाई बोला कुंडली एक चरण सोडतो 3 चरण सोडतो. कारण काय ते 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला, आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात पार आज महाराजांनी अभंग सोडला. ते दोन्हीकडे बसण्याचा मी प्रयत्न करतो. ते आमचे जगन्नाथांना पवार होते, एकदा त्यांच्यासमोर 2 माईक होते, एक चालू होता आणि एक बंद होता. एक माईक चालू होता, एक बंद होता. त्यांच्या लक्षात आलं एक माईक चालू एक बंद आहे. त्याने कोटी केली, यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. आलं लक्षात तुमच्या? याला श्लेष अलंकार म्हणतात. एकाच शब्दाचे 2 अर्थ होतात. आलं लक्षात? तसं एक चरण सोडतो, बाकीचे 3 सोडतो. मी सोडतो शब्द वापरला. आलं लक्षात? फक्त धावता भाव लावून जातो, फक्त चरण लावून जातो. ऐका, तुकोबा म्हणतात माझी वाचा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही, किंवा संतांचं चिंतन न केल्या कारणानं होणारी तुटी नामहानी घ्यायला माझी वाचा तयार नाही, निघे माझी वाचा तुटी. दोन्ही अर्थ, कोणताही अर्थ करा. फल काय म्हणे? महालाभ फुकासाठी. महालाभ प्रपंचात लाभही नाही, लाभाभास आहे. सुख नाही, सुखाभास आहे. सर्व सुखाची आशा आशेत जन्म जाते. आज होईल, उद्या सुख होईल, परवा सुख होईल, आयुष्य जाते देवा, पण सुखाचा आमचा संबंधच येत नाही. प्रपंचात लाभाभास आहे, लाभ नाही. आभासिक असणारे विषय क्षणल विरसम दुःखैक बीजम तच्चिकीर्षंती मंदहा. आचार्य शतश्लोकीत त्याचं चिंतन करतात, किंवा नचिकेता कठोपनिषदात त्याचं चिंतन करते. शोभावामर्त्यस्य तत्सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजः अपि सर्व जीवितमल्पमेव. या 3 विशेषणाचा विचार करण्यासारखा. प्रपंचात विषय मिळतात, विषय शाश्वत नाहीत बाबा. एक दिवस विषय संपतात, किंवा विषय भोगणारा भोगता तरी संपतो. सोपं सांगू, पैसा तरी संपतो किंवा पैसेवाला तरी संपतो. घर तरी पडते किंवा घरातला तरी बाहेर काढावं लागतो. पद जरी तरी जाते, नाही तर पदावून तरी तो खाली. हे लौकिकातला कोणताच विषय शाश्वत नाही. सरळ सांगायचं झालं तर स्वभावामर्त्यस्य, त्याचा स्वभाव मर्त्य संपनाय, हा त्याचा स्वभाव आहे विषयाचा, म्हणून त्याला लाभही म्हणू नका. दुसरं सांगतो, प्रपंचातले विषय आमच्या इंद्रियातलं तेज क्षीण करतात. कोणताच प्रपंचातला विषय इंद्रियात तेज ठेवत नाही. उदाहरण सांगू तुम्हाला, माणसानं साखर खाल्ली का साखरेनं माणसं खाल्ले? हो, साखरेने माणसं खाल्ली. काय मत आहे तुमचं? साखरेनं माणसं खाल्ली. अरे बाबा, हा बरोबर ओळखलं राजा, तू हुशार आहे. हा माणसानं काय खाल्ली? साखरेनं माणसं खाल्ली. आता तुम्हाला विचारतो, यांना नाही. ऐका, दातानं सुपारी खाल्ली का सुपारीनं दात खाल्ले? सुपारीनं. हे बरोबर आहे. आता उत्तर आलं का लक्षात? सुपारी तशीच आहे, दातच संपले. आलं का लक्षात? म्हणून सुपारी खायची, पुडी खायची, हे बाकी काही. म्हणून संडे हो या मंडे, संडे हो या मंडे कभी न खाइए. बरोबर आहे. दूध 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 काय पिलं पाहिजे? दूध पिलं पाहिजे. सकस आहे, सकस. अलग लक्षात? पूर्ण आहार आहे, पूर्ण आहार. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर म्हणून शाकाहार पूर्ण आहार आहे. दूध वासल्यातून निर्माण झालेलं आहे. वासल्यातून दूध द्याल तर वासल्य वाढत जाईल, आणि बाकीचं द्याल तर विकार वाढत जाते. विकारातून उत्पत्ती त्याची आहे. बीजाचे संस्कार फळाच्या ठिकाणी राहतच असतात. जे बीज लावलं तेच पुढं फळ येत होते ना त्याचं. म्हणून सात्विकता वाढली पाहिजे. पुन्हा देह नाही देवा, पुन्हा आपल्याला इथं काय आता मागुता येईल फेरा हेतो नघडे या नगरा. पुन्हा आपण मनुष्य जन्माला येऊ सांगायला जमत नाही. इथं आल्यानंतर आपलं हृदय सांभाळणं महत्वाचं आहे. हृदय फार महत्वाचं आहे. आणि हृदय सांभाळायचं झालं तर दृष्टी सांभाळली पाहिजे.
पूज्य डोंगरे महाराज सांगायचे, दृष्टि से मन बिगड़ता है, मन से तन बिगड़ता है और तन से सब कुछ बिगड़ता है, इसलिए अपनी दृष्टी सुधारो, महाराज म्हणायचे. म्हणून माणसाने असं डोळ्याने पाहावं का जेणेकरून हृदय पवित्र राहील, असं खावं जेणेकरून पोट चांगलं राहील, दिवसभर असं कृत्य करावं रात्री निवांत झोप लागेल, आणि आयुष्यभर असं कृत्य करावं का मरण अनायासे होईल. कोणत्याही प्रकारचे कष्ट त्या मरणात नाहीत. विना दैन्येन जीवनम अनायासे मरणम. दैन्यरहित जीवन असेल तर मरण सुद्धा तसंच होते, अनायासे मरण. आपल्या जीवनात आपल्याला हे घडवायला जमते अशी साधना आपल्या जीवनात करावी, असं जीवन घडवावं का ज्याच्यात त्या जीवनाला कुठे जगाने अपेक्षा व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, असे गुणांना युक्त जीवन असावं. आणि खरं सांगू का, देव का आपलं जग काय म्हणते याचा विचार तर फार करूच नाही. जग कोणालाच चांगलं म्हणत नाही. मला देव काय म्हणतील आणि मला त्याच्याही पुढे वाटते मला संत काय म्हणतील याचा विचार करा. मजते हसतील संत, जिही देखिले ती मूर्तिमंत, म्हणून उद्वेगले चित्त, आहाच भक्त ऐसा दिसे. मला संत काय म्हणतील हे साधकाने परमार्थ करणारे तिकडे लक्ष केंद्रित करावं. मला जग काय म्हणेल, आपलं चाललं सगळं जग काय म्हणेल याच्यासाठी. जगाने मानावं याच्यासाठी परमार्थ करायचाच नाही, जगासाठी परमार्थ नाहीच. याला दांभिकता म्हणतात, सदंभता, सकामता, सव्यभिचारता आणि सपापता. ते साधनेतले दोष आहे. साध्यापर्यंत ती साधना कधीच जात नाही. बाहेरून नटून जगाला फसवणं सोपं आहे देवा, लय अवघड नाही ते काय. अलग लक्षात, बाहर से तो खूप बनी अंदर की राम जाने. म्हणून हृदय परमार्थ हा आपल्यासाठी आहे, जगासाठी नाही. परमार्थानं जगाला रंजवायचं नाही, परमार्थाने देवाला रंजवायचं. देव भुलला पाहिजे, त्या परमार्थानं आपल्याकडे आला पाहिजे. मीराबाईनं देव भुलवला, सुरदासजीनं देव भुलवला, तुलसीदासजीनं देव भुलवला, नामदेवजीनं देव भुलवला. हे संतांनी असा परमार्थ केला. माझा विषय चालला का विषय लाभही नाही. इंद्रियातलं तेज क्षीण करतात आणि विषय सेवन करून माणूस दिव्य जीवित लांब राहिलं देवा, दीर्घजीवी बनत नाही, अल्पजीवी बनतो. विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू, जन्म मरणाच्या कचाट्यात सापडावं लागते. म्हणून विषयापासून सावध राहून साधना करा, नामस्मरण करा, साधना करा. महालाभ पदरात संतांची साधना केली, महालाभ पदरात पडतो. कशाला म्हणतात महालाभ? फक्त निकष सांगतो. पहिला निकष आहे महालाभ, त्याला म्हणा एकदा मिळाला का संपत नाही, म्हणा महालाभ. विषय संपतात का नाही? संपतात. महालाभ त्याला म्हणतात. एकदा मिळाला का संपत नाही, म्हणा महालाभ. दुसरा विशेष आहे का, एकदा मिळवला का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही, म्हणा महालाभ. प्रपंचात एक विषय मिळवला तर दुसरा हातातून जातो देवा. महालाभ त्याला म्हणतात. एकदा मिळवला का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही, म्हणा महालाभ. तिसरी विशेषता, त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. आणि शेवटची विशेषता सांगतो, महालाभ त्याला म्हणतात. एकदा जीवनात आला, एकदा जीवनात प्राप्त झाला का किती मोठं दुःख आलं तरी दुःख दुःख वाटत नाही हो. ज्ञानोबारा बोलतात, शस्त्रेवरी तोडलिया, त्याचा देह शस्त्राने तोडला, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पोहडलिया चेऊचने. समजायचं याच्या जीवनात महालाभ भेटला. त्रिविध ताप त्याच्या जीवनात एकदा तप्त करायला आले तरी त्या त्रिविध तापाकडून तो तापल्या जात नाही. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवाचे मेळावे, वरी पडली आहे नव्हे वाकुडा जो. समजायचं याच्या जीवनात महालाभ प्राप्त झाला. जगाने त्रास दिला तरी संतांनी संकल्प केला असता यांचं वाटोळ हो झालं नसतं. वाटोळ एवढं सामर्थ्य नव्हतं त्यांच्यात. ज्यांना रेडा बोलवाय जमतो, त्यांना खऱ्या अर्थानं भिंत चालवाय जमते, ज्यांना सदैव वैकुंठ गमन सिद्ध करायला जमते, त्यांना हे शक्य झालं नसतं. झालं असतं, हे सगळं झालं असतं, पण आज आम्ही त्यांची पूजा केली नसती ना. हे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं. पण एक सांगू का, एवढंही जगाने त्रास दिला तरी त्यांनी त्याही जगासाठी जे खळांचे व्यंकटी संडो हीच भावना प्रगट केली. हे संतांची विशेषता आहे. हे संतांची समजायचं यांच्या जीवनात महालाभ भेटला. आभासिक सुखानं ते रंजतच नाही, त्यांना खरं सुख प्राप्त झालं. आणि एकदा ते सुख भेटलं ना, याचे सुख तुम्ही घेतली यावरी मग दारोदारी न फिराल, लटिके हे तुम्हा वाटेल सकळ. एकदा परमात्मा सुख प्राप्त झालं. मगच बोलते विषय झाला
कीर्तन करून मागत असेल तर लांछन आहे. त्याला खरा परमार्थ कळला नाही हेच त्याचं उत्तर आहे. आलं का लक्षात? लांछन आहे. त्याला खरा लाभ भेटला त्याला मागण्याची गरज नाही. देवा यदृच्छा लाभ संतुष्ट हो या अवस्थेत त्यानं राहिलं पाहिजे. खऱ्या परमार्थ पातिकाची विशेषता ही आहे, त्याचा लाभ देव आहे, त्याचं खरं धन परमात्मा आहे. त्याने परमात्मरूपी धन आपल्याकडे साठवलं पाहिजे. आणि परमात्मरूपी धनाने जो तृप्त झाला, यम लब्ध्वाच्या परम लाभम, दुसरा लाभ त्याला विशेष वाटत नाही. आणि हे जर करत असेल तर आणखीन त्याच्या पदरात खरा लाभच पडला नाही. भेटल पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेबांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्या काळातले 1,00,000 रुपये घेऊन एक जण मामांना द्यायला आला. उत्सव होता सद्गुरु जोग महाराजांचा. उत्सवासाठी ती रक्कम घेऊन मामाकडे तो आला. मामा म्हणे, हे मला तुम्हाला रक्कम 1,00,000 रुपये द्यायचे. मामाने, उत्सव आटोपला, तुझ्या पैशाची मला काही आता आवश्यकता नाही. आवश्यकता होती ते झालं, संपलं, कार्य संपलं, आता आवश्यकता नाही. त्याचा थोडा अभिमान असा वाटला का 1,00,000 रुपये एक रकमी त्या काळात देणारा असा दुसरा तिसरा कोण आहे. म्हणे, मामा अहो रक्कम साधी नाही, 1,00,000 आहेत, 1,00,000. ते मामाला म्हणे, मामासाहेब दांडेकर पूजनीय मामाला त्यांनी सांगितलं, मामा 1,00,000 एक रकमी देणारा तुम्हाला जीवनात असा कोणी भेटणार नाही बरं. मामाने त्याच्या पुढचं त्याला उत्तर दिलं, 1,00,000 देणारा तुझ्यासारखा खरंच निश्चित भेटणार नाही, पण 1,00,000 एक रकमी देणारा, देत असते सुद्धा नको म्हणणारा माझ्यासारखा तुलाही दुसरा भेटणार. साधू खरं धन ज्यांच्या जीवनात प्राप्त झालं अशी ही महात्म्य आहेत. आलं लक्षात? ही चरित्र ऐकावेत देवा, साधूचे चरित्र ऐकावेत. सहज जरी ऐकला तरी आपण त्या पथावर रुळावर व्यवस्थित राहतो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. पण साधूचे चरित्र उद्बोधक आहेत. साधू चरित शुभचरित कपासू, निरस बिसद गुणमय जासू, अशी साधूची चरित्र आहे. माझं विषयांतर होत आहे. माझा विषय एवढा चाललाय का महालाभ त्यांच्या जीवनात प्राप्त झाला. साधूचं चिंतन का करा, महालाभ पदरात पडतो. आणि शेवटचं सांगतो, महाराज पटलं आम्हाला आम्ही संसारी जीव आहे, आम्हाला अपेक्षा आहे समाधानाची, विश्रांतीची. सामान्य धावलो नाही जेव्हा, जीव विसावी याच्या चाडा, सैंग धावाधावी करीत असे बापुडा. आयुष्यभर धावलो, आज विसाव होईल, उद्या विसाव होईल. 184 घेतल्या धावा, पण अनुभव एक आला, विश्रांती नाही कोठे. कुठंच विश्रांती नाही. शेवटीच लोक त्याला विसावा देतात. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? नेता नेता ठेवतात त्याला. पण खरं सांगू का, तो त्याचा विसाव नसतो, खांदेकऱ्याला मुड जड झालेलं असते, त्या खांदेकऱ्याचा विसाव असतो. मग खरा विसावा पाहिजे तर काय स्थान आहे, कोणतं स्थळ आहे, काय केलं म्हणजे कोणत्या साधनेनं आम्हाला विसाव होईल. तुकोबर म्हणतात, बाबा दुसरं तिसरं काहीच करू नको, खऱ्या साधूच्या चरणावर भाव समर्पण कर, श्रद्धा ठेव. ते खरे महात्मे ठेवलेल्या श्रद्धेनं तुला विसावा देतील. अभंगाचं 3रं चरण. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, पायी अभाव, घे माझी वाता तू सुटी, घे माझी वाता तुटी. विश्रांतीचा ठाव, पायी संतांची अभाव, विश्रांतीचा ठाव, पायी संतांची अभाव, घे माझी वाता तुटी, घे माझी विश्रांतीचं खरं स्थान आहे संत. संत विसावा देतात. पण जायचं झालं तर संताकडे जा, जाशी तरी जाई संताची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा. नाही, देवालाही विसावा देतात. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावं या कल्पवरी. आता कोणाला देतात, कशी देतात, घड्याळ पुढे गेलं सांगत नाही. विश्रांती पाहिजे असेल साधूकडे या, साधूकडे या.
स्थूल सूक्ष्म कारण तिन्ही देहाला ते विसावं देतात. तिन्ही देहाला विसावं देतात, साधू देतात. मने रामेश्वर त्याचे समागमे झाले हे आराम देह माझे. रामेश्वर भट्ट सांगतात त्यांच्या समागमात गेलो आणि झाला हा नाही, झाले हे. हा म्हणलं का स्थूल देहच घ्यायचा जमला असता. हे मग तिन्ही देह घ्या. स्थूल देहाचा दाह शांत झाला, सूक्ष्म देहात मी दशग्रंथी पंडित आहे असा अहंकार नांदत होता आणि तुकोबाराची महती कळली, अहंकार निवृत्तच झाला आणि तो विसावायला गेला. सूक्ष्म देहाचा बाद झाला का विसाव होतो, कारण देहाचा नाश झाला का त्याला विसाव होतो. कारण देह अविद्यारूप आहे. अविद्या आवश्यक असतो ज्ञातद वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शिरस्यात प्राज्ञस्त तर अभिमानवान, त्याला कारण देह म्हणतात. सूक्ष्मदेह 17 तत्वाचा बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकरे मनसाधिया शिर सप्तदशवी सूक्ष्म तल्लिंग मुच्यते. कळलं ना तुम्हाला. आणि हा स्थूल देह पितृभुक्ता न जायात वीर्यात जातोन्य नैव वर्धते देह सोन्नमयोनात्मा. हे तिन्ही देहाचा विचार करा. हे तिन्ही देह जे आहेत तिन्ही देहाला विसावा साधू देऊ शकतात. आता कसा कसा देतात ते स्वतंत्र चिंतन आहे. म्हणून बाबा ते विसावा पाहिजे साधूवर श्रद्धा ठेवा. एवढंच नाही, संत आमच्या जीवनातला दोषही निवृत्त करतात. ज्या दोषामुळे आम्हाला दुःख भोगावं लागते, ज्या पापामुळे कळत न कळत घडलेलं जे दोष पाप आहेत आमच्या जीवनात त्याने आम्ही दुःख भोगत आहे, ते पाप गेलं पाहिजे. आणि ते पाप घालवायचं झालं तर एक करा, त्या संताच्याच नामाचा जप करा, त्याने पाप जाते. शेवटचं चरण. तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. संताची याद जाती संता याद घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी.
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सेवा भगवान ज्ञानोबराच्या चरणी समर्पण करतो, संतांच्या चरणी समर्पण करतो आणि या सगळ्या साधकांच्या विषयी एकच म्हणतो, उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे, वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असू दे, अशी सद्भावना करतो. सेवा समर्पण वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोली लिहिले पुरे वापुडे उत्तरे करा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला देकार म्या फुला तुका म्हणे परेश्वरा राधा पैकी